नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत खूपच झटपट आणि टेस्टी असा नाश्ता बनवणार आहे। बटाटे उकळून रव्यामध्ये कशी घालून आणि रव्याचे बोंडे कसे करतात तो तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। हे बोंडे बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट लागतात। नाश्त्यासाठी हे बोंडे खूपच टेस्टी लागतात आणि एकदा खाल्ल्या की जीव थांबणारच नाही, सारखंच खाऊ वाटतो। तसे आज आपण इथे रव्याचे आणि बटाट्याचे बोंडे बनवून तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे। चला मग सर्वात अगदी मी इथे इंडक्शनवर पॅन ठेवून घेतलेले आहे आणि इंडक्शन चालू करून तो पॅन गरम होऊसर आपण थांबून घेऊया। पॅन गरम झालेले आहे। 1 चम्मच त्याच्यात तेल घालून घेऊया। तेल घातल्यानंतर लगेच आपण चिरलेले हिरवी मिरची घालून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। चांगलं मिक्स करून घेतल्यावर आता आपण त्याच्यात 1 चम्मच अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊया। अद्रक लसूण पेस्ट घातले की त्याचा चव अजून जास्त वाढतो, त्यामुळे अर्धा चम्मच मी ते अद्रक लसूण पेस्ट घातलेले आहे। चला आता अद्रक लसूण पेस्ट बी चांगलं मिक्स करून घेऊया। इंडक्शनवर केलं तर बारीक ठेवून घेऊन आपण चांगलं मिक्स करून घ्या। तर तुम्ही गॅसवर ठेवलं तर बी तुम्ही गॅस बारीक करून चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊन चांगलं मिक्स करून घेऊया। मीठ चांगलं मिक्स झाल्यानंतर आता आपण 3 कप पाणी घालून घेऊया। मित्रांनो, मी इथे 1.5 कप रवा घेतलेले आहे, त्यामुळे मी इथे 3 कप पाणी घालून घेणार आहे। मी इथे मेजर कपनी रवा घेतलेले आहे, त्यामुळे इथे मी रवा मापून घेतलेले दाखवले नाही, त्यामुळे मी इथे 1.5 कप रवा घेतले म्हणून सांगाले। 1.5 कप रव्याला आपण 3 कप पाणी घालून घेऊया। पाणी घातले की लगेच त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर घालून घेऊया। तसेच आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स झाल्यानंतर आपण पाणी उकळी येऊसर थांबून घेऊया। पाणी उकळी येतानाच रवा घालून घेऊया। हे बघा मित्रांनो, पाणी उकळी आलेलं आहे। तर चला आपण चांगलं एकदम मिक्स करून घेऊया। मग मिक्स केल्यानंतर आपण थोडे रवा त्याच्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेऊया। जास्त एकदमच रवा घातला तर त्याच्यामध्ये गाठ बांधू शकतो, त्यामुळे मी इथे पाण्यामध्ये थोडे रवा घालून चांगलं मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही बी चांगलं थोडे रवा घालून चांगलं मिक्स करून घ्या आणि एकदम सॉफ्ट होतील। आणि रवा न भाजता घ्या। रवा भाजले की त्याचं रव्याचं चिकटपण येणार नाही, त्यामुळे मी इथं न भाजता घेतलेले आहे। चला तर आपल्या रवा चांगलं मिक्स करायचं झालेले आहे आणि रवा एकदम चांगलं मऊ झालेलं बी आहे। थोडीशी घट्ट झाले की आपण त्याच्यामध्ये बटाटे घालून घेऊया। मी अगदीच इथे 2 बटाटे शिजून घेतलेले आहे आणि त्याचा वरचा सलपाट काढून घेतलेले आहे। चांगलं रवा आता घट्ट झालेले आहे। हे बघा, एकदम मऊ घट्ट रवा झालेले आहे। आता आपण इंडक्शन बंद करून घेऊया। इंडक्शन बंद झाल्यानंतर आपण 2 बटाटा त्याच्यामध्ये चांगलं गिरवून घेऊया। मित्रांनो, तुमच्याकडे गिरवाचा नसले तर बी तुम्ही मॅश करून घालू शकता, पण एकदम मऊ व्हायला पाहिजे। हे बघा, गिरवलं तर एकदम छान मऊ पडतो, त्यामुळे आपण गिरून बी घेतलं तर बी चालेल आणि मॅश करून घातलं तर बी चालेल। हे बघा, बटाटा गिरवायचं झालेले आहे। बटाटा गिरवायचं झाल्यानंतर आपण तो रवा आणि बटाटा चांगलं मिक्स करून घेऊया। दोन्ही चांगलं मिक्स केल्यानंतर एकदम छान चिकटपण येतो आणि रव्याचे बोंडे चांगलं तयार होतात। हे बघा, बटाटा गिरवायचं झालेलं आहे आणि आता आपण रवा बी मऊ झालेला आहे आणि बटाटा बी एकदम छान गिरून घेतलेले आहे। तर आता चांगलं मिक्स करून घेऊया। किती छान मिक्स केलं तर तेवढं छान चिकटपण येतो। हे बघा, एकदम छान मिक्स करून घेतलेले आहे। हे बघा, एकदम छान मिक्स झालेले आहे। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी कॉर्नफ्लोअर घालून घेऊया। इथे मी अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे आणि त्याच्यातून थोडीशी मी इथं कॉर्नफ्लोअर घातलेले आहे। कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर त्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि सगळं एकत्र करून घेऊया। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात, त्यामुळे मी इथे थोडीशी कॉर्नफ्लोअर वापरलेले आहे। मित्रांनो बघा, कॉर्नफ्लोअर बी एकदम छान मिक्स झालेले आहे आणि बॅटर बी एकदम घट्ट झालेले आहे आणि एकदम छान चिकटपण बी आलेले आहे। हे बघा मित्रांनो, बॅटर एकदम घट्ट झालेले आहे
आता एका टोपल्यामध्ये थोडीशी कॉर्नफ्लॉवर चिडकून घेऊया. टोपल्यामध्ये कॉर्नफ्लॉवर चिडकून घेतले तर आणि आपण तो राऊंड केलेले ह्याच्यामध्ये घातले तर तो चिटकून जाणार नाही. हे बघा, मी थोडीशी हातामध्ये बॅटर घेतलेले आहे आणि ते गोल असं हातात फिरवून घेतलेले आहे. हे बघा, एकदम छान गोल झालेले आहे. चला मग त्या प्रकारे आपण सर्व तसंच गोल करून घेऊया. आणि गोल केल्यानंतर आपण त्याच्यावर पुन्हा एकदा कॉर्नफ्लॉवर चिडकून घेऊया. हे बघा, एकदम छान गोल केलेले आहे. त्या प्रकारे आपण इथे सर्व गोल करून घेतलेले आहे. हे बघा, एकदम छान गोल राऊंडमध्ये आलेले आहे आणि तळताना बी एकदम छान गोल दिसतात. हे बघा, गोल करायचं झालेले आहे. आता आपण त्याच्यावरनं थोडीशी कॉर्नफ्लॉवर चिडकून घेऊया आणि चिडकून घेऊन ते राऊंड सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आणि सगळ्यांना कॉर्नफ्लॉवर लागलं तर चांगलं तळताना एकदम छान क्रिस्पी होतात आणि मधून एकदम सॉफ्ट होतात. हे बघा, मी इंडक्शन पुन्हा एकदा चालू केलेले आहे. आता आपण ते इंडक्शनवर कढई ठेवून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये आपण तेल गरम करायला ठेवून घेऊया. हे बघा, इथे मी थोडीशी तेल घातलेली आहे आणि तेल गरम झाले की आपण बॅटरने गोल केलेले आहे तो तेलामध्ये हळूहळू एक एक सोडून घेऊया. हे बघा, तेलामध्ये हळूहळू सोडून घ्या. घाबरून तुम्ही पटापटा सोडले की तेल सगळं अंगावर चिडकील. हे बघा, मी इथे सगळं गोल सोडून घेतलेले आहे आणि चांगलं लाल ब्राऊन होऊसर का आपण तळून घेऊया. मित्रांनो, एकदम छान लाल ब्राऊन होऊसर का तळून घ्या, नाहीतर क्रिस्पी होणार नाही. तुम्ही गॅस वाढवून तळून घेतले तर तो मधून कच्चा असतात. त्यामुळे आपण गॅस बारीक ठेवून इथे गॅस बारीक करून मी ते तळून घेतलेले आहे. हे बघा, एकदम छान लाल ब्राऊन झालेले आहेत. चला तर मग आपण ते तेलातून काढून घेऊया. हे बघा मित्रांनो, एकदम छान लाल ब्राऊन तयार झालेले आहे. मित्रांनो, मी इथे फक्त 10 मिनिट हा टेस्टी नाश्ता तयार केलेले आहे. तुम्हाला हा रेसिपी कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमच्या घरी बी असा टेस्टी नाश्ता एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच खूपच आवडेल. चला तर आपण तेलातून तो रवा बोंडे काढलेले आहे. आता एकदम छान क्रिस्पी तयार झालेले आहेत. आता ते बोंडे गरम गरम असल्या की त्याच्यावर आपण थोडीशी मॅगी मसाला चिडकून घेऊया. रव्याची बोंडेवर मॅगी मसाला चिडकलं तर त्याचा टेस्ट खूप छान येतो. त्यामुळे इथं थोडीशी मी मॅगी मसाला रव्याच्या बोंडेवर चिडकून घेतलेले आहे. हे बघा, एकदम क्रिस्पी रव्याचे बोंडे तयार झालेले आहेत. हा बोंडे तुम्ही टमाटे सॉस संग सर्व करा आणि एकदम खूप छान टेस्ट येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.